आज आपण बनवला आहे पॉपलेट फ्राय आणि कोळंबी रस्सा. तुम्ही कसा बनवता सांगा. मस्त पापलेट धुवून घेतलेत आणि कोळंबी पण धुवून घेतली स्वच्छ आणि त्याच्यामध्ये मसाला टाकायचे. ते मी हळद लाल आपली लाल पावडर असते ना, लाल चटणी पावडर ते टाकले. त्याच्या अगोदर आमचं चालेल जरा हे आणलं नाही ते आणलं नाही ते, आणि मग त्याच्यावर मस्त हळद मीठ आलं लसूण पेस्ट लाल चटणी पावडर थोडेसे टाकले. थोडंसं तिखट बनवायचं होतं आणि काळे मिरी पावडर थोडी टाकली आणि ते सगळे मसाले टाकले. ते काढलं नाही असं आणि मग सगळं लावून घेतलं. त्याच्यावर कोटिंग परत कोळंबी फ्राय करायला टाकले. त्याच्यामध्ये एक बटाटा टाकलाय, मस्त लागतो बटाटा, आणि मस्त फ्राय करून घेतली, शिजवून घेतली मस्त. आणि नंतर मग असे वाफवून घेतली ना, एकदम मऊ होते, एकदम मऊ शिजवूनच जाते ह्याच्यामध्ये. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाला आपण जो कांदा लसूण खोबरंचं वाटण बनवतो ना, ते वाटण बनवून ते सगळं भाजून घेतलं. मसाला बनवून घेतला, तेलामध्ये भाजून घेतला चांगला परतवून. आणि नंतर मग मसाला चांगला फ्राय करून घेतला एकसारखा तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला टाकला, थोडासा गरम मसाला टाकला. आणि मस्त मसाला भाजून घेतला तेल सुटेपर्यंत. आणि मग तो कोळंबीमध्ये टाकून दिला आणि मस्त थोडंसं पाणी गरम करून टाकलं आणि मग झाला आपला कोळंबी रस्सा. ह्याच्यासोबत मस्त भाकरी ज्वारीची आणि भात आम्ही बनवला होता. हे मस्त असं झालेलं ते कालवण.